77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मात्र नाशिकमध्ये या उत्सवाला वेगळंच वळण लागलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे। नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्यानं थेट त्यांना जाब विचारला। या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचं नाव माधवी जाधव असून त्या वनविभागात कार्यरत असल्याची माहिती आहे। त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी जनजागृतीसाठी 26 नोव्हेंबर 2025 ते 26 मागणार नाही, पण पालकमंत्री त्यांची सुपत्रात घ्यावी। नाही आता राहू दे, जसं तसंच राहू दे। मला मीडियाशी घेण्याने मला सस्पेंड केलं। मी वाळूचे गाडे उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात। पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमचे कानातुरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? तर माझा असा काही उद्देश नव्हता, माझ्याकडून चुकून राहिलं असं म्हणत गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिलंय। आपल्या आपलं भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचाऱ्याने नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता। नेमकं नाही अनावरण राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनावरण झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी।